हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुमचं सर्वांचं या पॅशन इंग्लिश स्टडी प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच तुमची ग्रुप बी 2026 ची पूर्वपरीक्षा झाली. त्याची आन्सर की सुद्धा आली आणि सगळीजण या चर्चेमध्ये आहे की कट ऑफ किती लागेल आणि मग तयारीचा अप्रोच कसा असला पाहिजे. मित्रांनो, ह्या सेशनमध्ये आपण एकंदरीत कोणत्या विद्यार्थ्यांनी ग्रुप बी 2026 मुख्य परीक्षेची तयारी केली पाहिजे, म्हणजे जनरली अपेक्षित कट ऑफ, आणि त्यानंतर जनरली मुख्य परीक्षेच्या तयारीचा अप्रोच कसा असला पाहिजे. कारण मुख्य परीक्षेला आता वेळ आहे तुमच्याकडं, म्हणून सर्वात प्रथम आपण जो पेपर झाला, ग्रुप बी 2026 चा पेपर झाला, त्याचा थोडक्यात अनालिसिस करू. मित्रांनो, माझ्याकडं मी स्वतः हा पेपर पाहिलाय, पूर्ण पेपर चाळला आणि माझ्याकडं साधारण 1000 विद्यार्थ्याचे पूर्वपरीक्षेचे मार्क्स सुद्धा आले. त्याच्या बेसिसवरती आपण हा व्हिडिओ घेतोय. बघा, सर्वात प्रथम 2025 पेक्षा 2026 चा पेपर कसा होता याचं मी सांगेल की हा पेपर मीडियम टू टफ होता. जनरली इझी, मीडियम आणि टफ या 3 लेवल असतात. म्हणजे हा मीडियम कडून टफ म्हणजे अवघड दर्जाचा पेपर म्हणता येईल. अवघड का म्हणता येईल? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमच्याकडे 60 मिनिट होते. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न कव्हर करायचे होते आणि या 60 मिनिटांमध्ये हा 2026 चा जो पेपर झाला होता तो फार लेंदी होता. तुम्ही पाहिलं असेल, त्याची पेपरचे पेजेसची संख्या पण जास्त होती आणि पेपर लेंदी होता, म्हणजे तुम्हाला जास्त टाइम कन्झ्युमिंग पेपर होता. त्याचबरोबर आणखी मल्टी लायनरचे प्रश्न जास्त होते. आता मल्टी लायनर म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 4-4, 5-5 वाक्य देतात, पुन्हा खाली ऑप्शन देत आहेत. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न वाचायलाच जास्त वेळ लागणार, म्हणजे तुमचा वेळ जास्त त्यात जाणार, तुमची प्रश्नांची संख्या कमी, पेपर तुमचा सॉल्व्ह होणार. म्हणजे मल्टी लायनर प्रश्न जास्त होते. आता सगळ्यात महत्वाचा घटक, दरवर्षी तुम्ही 1 ते 1.5 वर्षाचा करंट अफेअर करतात, परंतु आयोगानं ठरवलंय की आम्हाला आता UPSC सारखा पेपर काढायचा. त्यांनी काय केलं, त्यांनी करंट अफेअर 2022 पासून विचारले. बघा बरं का, करंट अफेअरचे जे तुमचे प्रश्न होते 2022 पासून 2022 चे प्रश्न आहे, 23 आहे, 24, 25, 26, म्हणजे 4 ते 5 वर्षाचे करंट अफेअर विचारले. आता हे सगळ्यांना शक्य नाही, कोणालाच शक्य नाही. आपण करंट अफेअर किती करतो रे? साधारण 1 ते 1.5 वर्ष करंट अफेअर करतो आपण. आता हे विचारता 5 वर्ष, त्यामुळे करंट अफेअरला पण बऱ्याच लोकांचे प्रश्न चुकलेले आणि चुकणारच, साहजिक आहे, ते बाय डिफॉल्ट आहे, त्यात काही असं लॉजिक नाहीये, ते चुकणारच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी अशी होती की तुम्ही ऑलरेडी ग्रुप सी मुख्य परीक्षेची तयारी करत होते, बरेच मुलं ग्रुप सी मुख्यची तयारी करत होते आणि अचानक मध्ये ग्रुप सी पुढे ढकलली गेली आणि प्रिलियम आली मध्येच. त्यामुळे भरपूर लोकांना प्रिलियम वरती, जे रेग्युलरली तुम्ही 3-4 महिने प्रिलियम वरती फोकस करतात, तसा पूर्ण फोकस देऊन तुम्हाला प्रीचा अभ्यास करता नाही आला. कारण तुम्ही मेन्स करत होते, अचानक मेन्स पुढे गेली, मध्ये प्रिलियम आली, त्यामुळे तुम्ही 15-20 दिवसामध्ये प्रिलियमचा अभ्यास केला दिला. ही सगळी घटक होती मित्रांनो. त्यामुळं हा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ 2025 पेक्षा कमीच लागेल, नक्कीच कमी लागेल, खूप बऱ्यापैकी कमी लागेल. तो आपण पुढे बघणारच आहे. पण थोडक्यात पेपर अनालिसिस करायचं म्हटलं तर पेपर हा मीडियम टू टफ लेवलचा होता. आता बघा पुढं, आता जागा, किती जागा आहे पेपरला, म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2025 चा हा ही जी ऍडव्हर्टाईज होती, या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्हाला टोटल सध्या 552 जागा बघायला मिळतात. त्यामध्ये PSIच्या 310 जागा आहेत, STIच्या 236 आणि ASOच्या 6 जागा आहे, म्हणजे अशा 552 जागा आहे. आणि काही दिवसामध्ये यामध्ये SR म्हणजे सब रजिस्टर दुय्यम निबंधक, याच्या 59 जागा वाढण्याची शक्यता आहे. 59 जागा वाढण्याची शक्यता आहे. त्या जर वाढल्या तर सध्या 611 जागा होतात. आणि प्लस यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे जर ह्या वाढणारच आहे 59 जागा, सध्याला 611 जागा आपण पकडूया. पण मित्रांनो, आयोगाने काय केलं, आता तुम्हाला माहित असेल की वेगवेगळे ग्रुप बी चे जे वेगवेगळे संवर्ग आहेत ते सुद्धा यामध्ये ऍड करायचं काम चालू आहे, बऱ्याचशा वेगवेगळ्या संवर्गाच्या. म्हणजे हे PSI, STI, ASO आणि SR सोडून बाकीचे जे ग्रुप बी चे संवर्ग आहे ते सुद्धा इकडं कदाचित ह्या जागेमध्ये अडवू शकतात किंवा 2027च्या जागेमध्ये अडवू शकतात. ते बघावं लागेल. यामध्ये जर ऍड झालं तर आणखी जागा ओढण्याची शक्यता आहे, परंतु सध्याला तरी एवढ्या जागा होऊ शकतात. बघा, साधारण एक 14चा रेशो पकडला तर सध्या 8 ते 9 हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसू शकतात. म्हणजे त्या सध्या आपण फक्त एवढ्या जागावर कन्सिडर करतोय. आणि जर ग्रुप बी इतर संवर्गाच्या जागा यामध्ये ऍड झाल्या तर ही संख्या निश्चितच आणखी जास्त असेल. बघा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की
कट ऑफ बद्दल आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी केली पाहिजे. बघा, आपण ग्रुप बी ची आन्सर की आल्यानंतर टेलिग्रामला मेसेज टाकला होता आणि आपल्याकडं 1000 विद्यार्थ्यांचा, 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा आला. म्हणजे आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत ते सगळी बऱ्यापैकी मुख्य परीक्षेला, ज्यांनी भरपूर मुख्य परीक्षा दिल्या असे टाईपचे विद्यार्थी आहे. आणि मागच्या ग्रुप 25 पेक्षा आता जर मी पाहिलं त्यांचं, तर साधारण 4 ते 5 मार्क त्यांना कमी येत आहेत. म्हणजे सर्रास, म्हणजे 55 किंवा 55 प्लस असणारे फार कमी मुलं आहेत, तुरळक मुलं आहेत. बाकी सगळे बऱ्यापैकी त्यांना 50, 47, 48 अशा रेंजमध्ये, काही वा 46 अशा रेंजमध्ये मुलं बघायला मिळतात. बघा, आता कुठल्या, साधारण हा फक्त अंदाज आहे, असंच लागेल असं आपलं म्हणणं नाही. परंतु मागच्या 2-3 पेपर जर बघितलं तर आपले जे अंदाज आहे ते बरोबर आलेले आहे. म्हणजे अगदी ग्रुप सी मुख्य परीक्षा झाली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की 120, तेव्हा 120 लागला. मागच्या वेळेला 2025 ची, आता सुद्धा तो व्हिडिओ युट्यूबवरती आहे, आपण सांगितलं होतं की 53 प्लस विद्यार्थ्यांनी तयारी करा. आणि तुम्ही पाहिल्या असेल, वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं होतं की 57-58 वगैरे लागेल, आणि तो लागला 51.25. आपण 53 सांगितला होता, त्याच्याही पेक्षा कमी लागला, कारण नंतर थोड्या जागा ऍड झाल्या होत्या. म्हणजे काय होतं की एक आयडिया येऊन जाते आपल्याला की बाबा, बघा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेला मग अभ्यास नाही केला. ज्या लोकांना 54-55 मार्क्स होते ते सुद्धा क्वालिफाय झाले, परंतु टाइमपास केला, 2-4 महिने वाया घालवले आणि शेवटी मग मुख्य परीक्षेला मार्क्स आले नाही. आपल्याला तसं करायचं नाही. हा फक्त माझा अंदाज आहे आणि त्या अंदाजानुसार तुम्ही जर विश्वास ठेवत असाल तर बिनधास्त तयारी करायला हरकत नाही. बघा, माझा असा अंदाज आहे की बघा, आपण जनरली मेलचा एक अंदाज सांगतोय, त्यानुसार तुम्ही फिमेलचा काढू शकता. ठीक आहे. बघा, जनरली ओपन, जनरल, ओबीसी आणि एससीबीसी या तिघांचा कट ऑफ सुद्धा सेम लागतो प्रिलियमचा, तुम्हाला माहिती आहे. आणि माझा अंदाज असा आहे की आमचा, की साधारण 48च्या आसपास असणारे लोक, म्हणजे ओपन, ओबीसी आणि एससीबीसी 48, हे मेल बद्दल बोलतोय मी, मेल पुरुष, 48च्या 47 किंवा 48च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त मुख्य परीक्षेची तयारी करायची. आणि बघा, हे झालं ओपन मेल साठी. ओपन फिमेल साठी यामध्ये 3 ते 4 मार्क तुम्ही, मी फक्त आता तुम्हाला ओपन मेलचं सांगणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. मुलींनी म्हणजे फिमेल यांनी त्यापेक्षा त्यांच्या कॅटेगरीनुसार 3 ते 4 मार्क कमी पकडायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा अंदाज येऊन जाईल. बघा, एससीचा माझा अंदाज आहे की यावर्षी साधारण 45 किंवा 45 पकडून चला, एससीचा तुमचा लागू शकतो आसपास. तेवढं असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्यची तयारी करायची. त्यानंतर एसटीचं 43च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त तयारी करा, ओपन मेल बोलतोय मी. आणि ईडब्ल्यूएस सुद्धा एक 42 किंवा 43 प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी करा. याच्यामध्ये 3 ते 4 मार्क सगळ्या फिमेलनी कमी करायची. फक्त ईडब्ल्यूएस फिमेल मध्ये जास्त गॅप असू शकतो. म्हणजे ईडब्ल्यूएस फिमेल अगदी 37, 36, 37 असणाऱ्या ईडब्ल्यूएस फिमेल यांनी सुद्धा मुख्यची तयारी करा. बघा मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगतो. म्हणजे हे फक्त एक अंदाज वर कराय, याच्यापेक्षा सपोज मी जर 48च्या आसपास बोलतोय, याच्यापेक्षा 2 मार्क किंवा 3 मार्क कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण मुख्यची तयारी करा. काय म्हणतोय मी, बघा, मी जर हा अंदाज सांगतो ते यापेक्षा 2 किंवा 3 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण तयारी करा. का? याची 2 कारण आहे. पहिलं कारण असं आहे की ग्रुप बी चे इतर संवर्ग ऍड होण्याची शक्यता आहे. या ऍड मध्ये ऍड झाली तर ऍड मोठी होण्याची शक्यता आणखी लांबेल, आणखी वाढेल. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो ग्रुप सी, बघा, ग्रुप सी सरळ सेवा, म्हणजे बघा, जे तलाठी आहेत किंवा इतर ग्रुप सी आहे, तलाठी झाला किंवा तुमचा क्लर्क झाला, अशी साधारण ही ग्रुप सी सरळ सेवा जी परीक्षा आहे ती 7 ते 8 हजार जागांची असण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला ती येत्या 1.5-2 महिन्यामध्ये त्याची ऍड तुम्हाला बघायला मिळेल. मी ग्रुप सी बद्दल बोलत नाही बरं का. ग्रुप सी मध्ये काय असतं, प्रिलियम प्लस मेन्स असतं. आता ही जी ग्रुप सी सरळ सेवा आहे, याचा सिलेबस तुमचा फक्त 2 पेपर होणार आहे. पेपर 1 तुमचा असणार आहे मराठी इंग्रजी, आणि पेपर 2 तुमचा असणार आहे जीएस. म्हणजे आता जी मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो ग्रुप सी सरळ सेवेसाठी ऍज इट इज असणार आहे. एकाच दिवसामध्ये 2 पेपर आणि त्यावरच तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. बघा, म्हणजे ही मी जरी अंदाज सांगत असलो यापेक्षा 2-3 कमी असणारे किंवा त्याच्याही पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, कारण तुमच्या समोर आता काय रे, काहीच नाहीये.
सपोज आपण म्हणूया की 40 मार्कावाला जो विद्यार्थी आहे ओपन मेलचा, त्याच्यासमोर काय आता? त्याच्यासमोर काही नाही. एक तर ग्रुप सी मेन्स असेल, ती झाली की त्याच्यासमोर काहीच नाहीये. त्याच्यासमोर काय मग? त्याच्यासमोर आहे पुढची येणारी ग्रुप सी सरळ सेवा, जो की जुलै ऑगस्ट मध्ये ऍड येण्याची दाट शक्यता आहे. बघा आता तुम्ही काय कराल मग? ज्यांना मार्क्स कमी आहेत 40 पेक्षा खाली 38, 32, 40 असे जे मार्क्स मुलं आहेत ते काहीच नाही करणार. ते म्हणतील की आता मी कुठंच बसत नाही, टाइमपास करत बसतील, आपलं 1-2 महिने तसेच घालवतील. मग काय होईल? मग ग्रुप सी सरळ सेवेची डायरेक्ट मोठी ऍड येईल. त्यामध्ये सिलेबस तुम्हाला दिसेल की पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी, पेपर 2 मध्ये जीएस, मेनचा सिलेबस. मग मग तुम्हाला कळेल की यार मी 2-3 महिने असेच वेस्ट केले. त्यामुळे हे फार सिरियस नोटवरती बोलतोय की हे खरं तरी सांगायची पण गरज नाही. सगळ्याच लोकांनी ह्या सेक्शनची तयारी करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला ग्रुप सी सरळ सेवेमध्ये लँग्वेज आहे, जीएस आहे, म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे. त्यामुळं आता मी हे जरी सांगितलं की एवढ्या लोकांनी करा आणि तेवढ्या लोकांनी करा, ही लोक मुख्यला बसतीलच. परंतु बाकीचे ज्यांना फार कमी मार्क आहे त्या लोकांनी पण याचा अभ्यास करा मुख्यचा. कारण तुम्हाला त्याचा एकाच पेपर देऊन तुम्हाला पोस्ट मिळू शकते. ठीक आहे ना? त्यामुळं मोठी संधी आहे. आणि काय होईल आता? बाकीच्या लोकांना ज्यांना मार्क्स भेटले नाही ते गावाकडे जातील. गेलेत, बरेच लोक गेले. आता मी लायब्ररीमध्ये बघतो काही लोक गावाकडे जातील, काही लोक टाइमपास करतील पुण्यामध्ये राहून सुद्धा, किंवा संभाजीनगर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, कोल्हापूरला असेल वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मग तुमचे 2-2.5 महिने असेच चालले जातील. मित्रांनो, एक एक दिवस महत्वाचा आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये इतके वर्ष एवढी मेहनत घेऊन आलायत, तर हे का वाया घालवायचा? एक एक दिवस, एक एक दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे ना? त्याबद्दल मी पुढे बोलतोच. परंतु ह्या लोकांनी बिंदास आपली तयारी एकदम टॉपच्या गिअरमध्ये सुरू ठेवायची आहे. समजलं का? यस. बघा, एक खूप सुंदर वाक्य आहे, हे जे माझं नेहमी फेवरेट वाक्य राहिलंय, की तुम्हारी थकान तुम्हारा दर्द, तुम्हारी थकान तुम्हारा दर्द सब एक ही लाइन में खत्म हो जाएगा. एंड दैट लाइन इज कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड. अभिनंदन, तुमचं सिलेक्शन झालं. या एका लाईनसाठी आपला सगळा अट्टहास चालू आहे. आणि त्या अट्टहास करण्यासाठी तुम्ही जर आता प्रिलियम क्लिअर करत असाल, तर याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्हाला पोस्ट मिळाली. प्रिलियम क्लिअर करता याचा अर्थ आहे की तुमची 50% लढाई या ठिकाणी झालेली आहे. अर्धी 50% लढाई तुम्हाला लढायची आहे. ती लढाई कशी लढता येईल? बघा, त्या लढाईसाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे किती दिवस आहे? ग्रुप बी 2026 मुख्य परीक्षेला आपल्याकडे किती दिवस आहे? बघा, ग्रुप बी चा जो मुख्य पेपर आहे तो आहे 5 डिसेंबर 2026. म्हणजे साधारण 5.5 महिने. विचार करा बरं का तुम्हाला. 5.5 महिने म्हणजे जवळपास 65+ दिवस तुमच्याकडे आहेत. म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. जनरली तुम्हाला 2.5-3 महिने मुख्य परीक्षेसाठी मिळतात, तुम्हाला 5.5 ते 6 महिने मिळतात. याचा तोटा पण आहे आणि फायदा पण आहे. आता फायदा कसा? सगळ्यात पहिला तोटा कसा? की विद्यार्थी काय विचार करतात की माझ्याकडे 5.5 महिने फार वेळ आहे, मग एकदम चालू असतं, स्लोली पहिल्या गिअर मध्ये काम चालू असतं त्यांचं. बाबा हळूहळू करणार, टाइमपास करणार, डेली 2 तास किंवा 2 तास टाइमपास करणार, व्यवस्थित सिरियसली न घेणं. जेव्हा पेपर जवळ येईल 1-1.5 महिना, तेव्हा ते सिरियसली घेतात. आणि दुसरा बाजूचे जे विद्यार्थी आहे ते यातून असं घेतील की माझ्याकडे 5.5 महिने आहे, म्हणजे मला तयारी करण्यासाठी खूप चांगला टाइम आहे, खूप चांगली तयारी होऊ शकते माझ्या. म्हणजे बघा, स्टेजेस असतात मित्रांनो. इम्प्रुव्हमेंट्स माझी एवढी होईल की माझ्याकडे जे पुस्तक दिलं की मला त्यातलं सगळं सांगता आलं पाहिजे. मग त्यामुळं हे 6 महिने, 5.5 ते 6 महिने तुम्हाला कसे वापरायचे त्यावर तुमचं यश डिपेंड असणार आहे. बघा, सगळ्यात बेसिक काय आपलं पेपर स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहे, मराठी इंग्रजी 50-50 प्रश्न. पेपर 2 मध्ये तुम्हाला सेम जो जनरल स्टडीज आहे त्याच्यामध्ये प्रिलियमचा सिलेबस आहे, साधारण 80-85 मार्क्स. आणि रिमेनिंग मार्क्स तुमचं 2 कायदे आहे, आरटीआय आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम. रिमोट सेन्सिंगचा घटक आहे, GIS, GPS आणि ICT. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचा घटक आहे. हे 2 ते 3 घटक तुम्हाला नवीन पेपर सेकंड मध्ये बघायला मिळतात. बघा मित्रांनो, हा सिलेबस तुम्हाला दिलाय मराठी इंग्रजीचा, आणि हा जीएसचा सिलेबस पण तुम्ही पाहिलेला असेल. जीएसचा सिलेबस म्हणजे तिथे काही 3-4 टॉपिक वगळता तुमचा प्रिलियमचा सिलेबस आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं फोकस आणि टार्गेट असणं गरजेचं आहे. बघा, माझ्याकडं टार्गेट आहे काहीतरी, की मला मुख्य परीक्षेमध्ये 150 ते 155 प्रश्न
किंवा तेवढे मार्क्स मला आले पाहिजे. हे टार्गेट जर माझ्याकडे आहे तर मी त्या टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मला काय काय पाहिजे, मग मला पेपर 1 मधून मराठीमधून किती आले पाहिजे, इंग्लिश मधून किती आले पाहिजे, पेपर 2 मध्ये कुठल्या घटकामधून मला किती मार्क्स आले पाहिजे, सगळे कॅल्क्युलेशन आपल्याकडे पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक घटकावर आतापासून काम कराल ना, तेव्हा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. बघा, आता सगळ्यात महत्वाचं पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर काय, पोरं चुकतात कुठं, म्हणजे आता बघा सगळ्यात महत्वाचा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर आहे मराठी इंग्रजी. पेपर 1, पेपर 1 मध्ये कित्येक लोकांना कमी मार्क्स येतात, आणि पेपर 1 मध्ये तुमचं टार्गेट साधारण 80 प्लस असलं पाहिजे. 80 प्लस नेट मार्क्स, नेट प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे, म्हणजे 160 मार्क्स तुम्हाला आले पाहिजे पेपर 1 मध्ये. आणि पेपर 2 मध्ये डिसाइडिंग फॅक्टर आहे तुमचा मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिक पोर्शन. त्याला तुमच्याकडे 22 प्रश्न मित्रांनो, 22 प्रश्न म्हणजे 44 मार्क्स. बघा आता काय होतं, ठीक आहे याबद्दल मी पुढे बोलतो तुम्हाला. आता बघा मराठीमध्ये माझं टार्गेट इथे असलं पाहिजे की टार्गेट असलं पाहिजे मला 45 प्लस मार्क आलेच पाहिजे. आता 45 मार्क येण्यासाठी तुमच्याकडे मराठीला 3 घटक आहे. एक आहे तुमचं व्याकरण, दुसरं आहे तुमचं व्होकॅब्युलरी, आणि तिसरं आहे उतारा. 5 प्रश्नांचा पॅराग्राफ असतो. बघा मराठीसाठी, व्याकरणासाठी तुम्ही कुठल्याही क्लासची नोट्स वापरत असाल फाईन, परंतु त्याचबरोबर तुमच्याकडं हे जे पुस्तक आहे मोरावा आंबेंचं व्याकरण आणि शब्दरत्न, हे 2 पुस्तक असले पाहिजे. शब्दरत्न मी पाहिलंय कित्येक लोक काय करतात की फक्त पीवायक्यू बघतात. नाही मित्रांनो, पीवायक्यू बघून सपोज तुम्हाला सगळे पीवायक्यू रिपीट होणार आहे का? नाही होणार. पण तुम्ही जर हे पुस्तकच सगळं पाठ असेल तुमच्या, तर त्यातलं काहीही विचारू द्या, त्यातलंच येणार आहे आणि तुम्हाला ते प्रश्न बरोबर सुटणार आहे. ह्या 2 पुस्तकाची तयारी तुमची एवढी असली पाहिजे की आत्ताच ठरवा की माझं 2 महिन्यामध्ये किती रे, फक्त 2 महिन्यामध्ये मी मित्राला सांगेल, एकच मिनिट, यस, की 2 महिन्यामध्ये मी एवढी तयारी करेल. आता 1.5 ते 2 महिन्यामध्ये टार्गेट ठेवा की 2 महिन्यामध्ये मी एवढी चांगली तयारी करेल की 2 महिन्यानंतर हे मराठीचं पुस्तक आणि हे शब्दरत्न मी माझ्या मित्राकडे देईल. त्याला सांगेल मी की यातलं मला काही विचार, आणि मला त्यातलं काही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. एवढी तुमची तयारी आहे का? हे तुम्ही आज ठरवायचंय की बाबा चला आजपासून मी ठरवतो की 2 महिन्यामध्ये ह्या 2 पुस्तकावर माझी एवढी कमांड येईल की 2 महिन्यानंतर माझ्या मित्राला येईल, कुठलाही टॉपिक विचार, मराठी ग्रामरचा किंवा शब्दरत्नामधले कुठलीही हो क्या विचार, ती मला सांगता येईल. एवढी तयारी करा. हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कोणीच अडवत नाही पोस्ट पासून, समजलं का? यस. हे करत असताना तुमचा टॉपिक, पीवायक्यू टॉपिक अशा पद्धतीचा तुमचा अप्रोच असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पहिलं टॉपिक वाचता, नंतर पुन्हा पीवायक्यू वाचायचं, पुन्हा टॉपिक कडे येतं. आता बरेच विद्यार्थी मराठीमध्ये 30 ते 35 प्रश्नामध्ये अडकतात. का माहितीये का? कारण आपली त्यावर व्यवस्थित आपल्याला व्होकॅब्युलरीमध्ये, मराठी व्होकॅब्युलरीमध्ये मार्क्स भेटत नाही. ग्रामरचे छोटे टॉपिक वरून आपले मार्क्स सुटतात. सगळ्यात महत्वाचा हा उताराची आपण कधीच तयारी करत नाही. डायरेक्ट परीक्षेमध्ये जाऊन बसतो आणि तो उतारा सोडवायला लागतो. अरे 5 प्रश्न उतार्यावरती 10 मार्क्स आहे तुम्हाला, आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस पण करत नाहीये. आजपासून ठरवा 2 दिवसाला 1 उतारा सोडवायचा. बघा 2 दिवसाला 1 उतारा सोडवला की 2 महिन्यामध्ये तुमचे 30 उतारे सॉल्व्ह होतील. 2 दिवसाला 1 उतारा तुमचा झालाच पाहिजे. उतारा सोडवायचा टाइम लावून, आणि त्याचं अनालिसिस सुद्धा करायचं. म्हणजे काय ना, प्रॅक्टिस होते. म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपला पॅराग्राफ सोडवण्याचा एक अप्रोच सुद्धा यातून डेव्हलप होत असतो. बघा आता इंग्लिशमध्ये जसं मराठीमध्ये 45 प्लस, इंग्लिशमध्ये 43 प्लस, 43 प्लस मार्क्स, 43 प्लस प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. आता बघा इंग्लिशसाठी तुम्ही ग्रामरसाठी कुठल्याही क्लासची तुमच्याकडे नोट्स असेल, त्याचबरोबर पालनसोरी सरांच्या पुस्तकामधले जो कॉमन एरर सेक्शन आहे तो त्यातून करा. त्यातलं मी डिटेलमध्ये नंतर आपण सांगू एखाद्या लेक्चरमध्ये, परंतु ह्या सोर्स तुम्ही वापरू शकता. आता व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला माहिती आहे व्होकॅब संजीवनी, पालनसोरी, SP बक्षी, ब्लॅक बुक, SSC, CDS, MPSC सगळे व्होकॅब्युलरी आपण एकामध्ये कंपाईल केलेली आहे. आणि व्होकॅब संजीवनी 3 तुम्हाला बघायला मिळतं. व्होकॅब संजीवनी 3.0चं पुस्तक पण आहे. आणि आता मला सांगायला आवडतं की या व्होकॅब संजीवनीमधून आत्ता म्हणजे 2025चा जो मुख्य परीक्षा झाला, कुठली मुख्य परीक्षा? ग्रुप बी चा मुख्य परीक्षा झाली, त्यामध्ये त्याचा पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये 24 प्रश्न व्होकॅबला विचारले. किती रे? 24. बघा बरं का, 24 प्रश्न व्होकॅबला विचारले. 5 प्रश्न आपले झाले पॅराग्राफ, 31 झाले
राहिले खाली 19 प्रश्न तुमचे आले ग्रामरला. तर बघा म्हणजे ग्रामरला 19, व्होकॅबला 24 प्रश्न विचारले. तुम्ही पेपरचं अनालिसिस करा 25च्या. तुमच्या लक्षात येईल की व्होकॅबला जास्त प्रश्न त्यांनी विचारले. आणि ह्या व्होकॅबला 24 प्रश्नापैकी 22 प्रश्न आपल्या व्होकॅब संजीवनी 3.0 व्हिडिओ सिरीज आणि आपलं व्होकॅब संजीवनी 3.0 या पुस्तकातून तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे फार अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, की एवढा आउटपुट 22 प्रश्न म्हणजे 44 मार्क्स तुम्हाला मिळत आहेत. आणि ह्या व्होकॅब संजीवनीच्या प्रचंड ह्या सक्सेसमुळे आपण विद्यार्थ्यांच्या डिमांडमुळं आपण ही जी ग्रामर आहे MPSCचं ते एक्झाम ओरिएंटेड करण्यासाठी त्यामध्ये सुद्धा आपण लवकरच नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ग्रामरमध्ये सुद्धा चांगले मार्क्स आले पाहिजे. म्हणजे जशी तुमची व्होकॅब पाठ जाईल ना, एकदा लेक्चर पाहिलं, पुस्तक रिव्हिजन केली की ते डोक्यात फिट होतं, तसंच ग्रामर झालं पाहिजे. ही माझं टार्गेट असणार आहे. जसं तुमचं टार्गेट आहे माझं पण असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं अभ्यासामध्ये तुम्हाला जी काही मदत लागेल जेणेकरून तुम्हाला मार्क्स मॅक्सिमम वाढले पाहिजे, हाच माझा उद्देश असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचं करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं काय रे, की इंग्रजी विषयाची भीती न्यूनगंड आपल्यामध्ये असतो, की मला इंग्रजी जमत नाही किंवा मार्क्स पडत नाही. अरे जमत नाही म्हणजे काय, आपण काम नाही करत त्यावरती, आपण प्रॅक्टिस करत नाही. कारण आम्ही सुद्धा तयारी केली कधीतरी, तेव्हा आम्हाला पण काहीच येत नव्हतं त्यामध्ये. पण जेव्हा मॅक्सिमम रिव्हिजन केली, प्रॅक्टिस केली, ती कन्सेप्ट समजून घेतली कोणाकडून तरी, तेव्हा मला कुठेतरी मार्क्स आले. त्यामुळं पहिलं तर ही भीती काढायची मनातून आणि आपल्याला इंग्रजीला पण चांगले मार्क्स येतील हा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. सेम मराठीचं सांगितलं तसं इंग्रजीचं सुद्धा तुम्हाला पॅराग्राफ 2 दिवसाला एक पॅराग्राफ सोडवायचा आता. ठीक आहे. 2 दिवसाला एक पॅराग्राफ इंग्लिशचा टाइम लावून सोडवायचा. त्याच्यानंतर प्रश्न त्याचे बघून घ्यायचे. बघा आता टाइम टेबल साधारण तुम्ही दिवसाला 10 ते 12 तास आतापासून द्यायचे. मग मी तुम्हाला सांगितलं ना, आता काय होणार आहे, तुमच्याकडे 5.5-6 महिने असणार आहे. त्यामुळे भरपूर सारे विद्यार्थी टाइमपास करतील. आता लायब्ररी पूर्ण खाली आहे सगळीकडच्या. का पोरं निवांत आहे, कारण लय वेळ आहे मुख्य परीक्षेला. आणि टाइमपास करत करत तुम्ही आता 2-3 तास अभ्यास करणार, 4-5 तास करणार किंवा टाइमपास करणार आणि तुमचे असेच दिवस किंवा वेळ निघून जाईल. मित्रांनो आजपासून प्रत्येक तास तुम्हाला युटिलाइज करायचा प्रॉपरली. समजलं का? येस. बघा पेपर 1 मध्ये तुम्ही साधारण मराठीसाठी 3 तास व्याकरणाला, मराठी व्याकरण प्लस व्होकॅब. इंग्लिशला 3 तास द्या, ग्रामर प्लस व्होकॅब. त्यामध्ये PYQ 1 तास द्या आणि पॅराग्राफ 30 मिनिटं द्या. म्हणजे 15 मिनिटं मराठी, 15 मिनिट 15 मिनिट इंग्लिश, असं टोटल तुमचा 7.5 तासाचा पेपर 1 झाला पाहिजे. आता पेपर 2 मध्ये बऱ्याच लोकांना मॅथ्स रिझनिंग मध्ये मार्क्स येत नाही, कारण प्रॅक्टिस नाही ना. मॅथ्स रिझनिंग असं होतं का रे, तुम्ही एकदा वाचून गेले, 2-4 वेळा वाचलं आणि परीक्षेमध्ये तुम्हाला आठवलं आणि प्रश्न सुटले. मित्रांनो मॅथ्स हा सगळ्या प्रॅक्टिसचा विषय आहे, लक्षात घ्या. आणि मला आज सुद्धा एवढे एक्झाम्पल आहे की ज्या लोकांना आता मी आताच रिसेंटली मंत्रालयामध्ये गेलो होतो. मंत्रालयामध्ये मला म्हणजे सांगायला आवडेल तुम्हाला की मंत्रालयामध्ये माझं एका ठिकाणी काम होतं आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मंत्रालयातल्या प्रत्येक फ्लोअरवरती आपले विद्यार्थी भेटले. 2022-2023 ला ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून तिथं जॉईन आहे मंत्रालयामध्ये. कोणी होम डिपार्टमेंटला आहे, कोणी PWD ला, कोणी ॲग्रीला आहे, कोणी इरिगेशनला आहे. आणि एवढा आनंद वाटला मित्रांनो की बघा हा एक विद्यार्थी आपल्याला तिथे भेटला. येस. त्याच्यानंतर ते बघा 7 ते 8 विद्यार्थी आपल्याला भेटले मंत्रालयामध्ये. म्हणजे आणि भेटून एकच शब्द की सर तुमच्या गायडन्समुळं आणि तुमच्या ह्या इंग्लिशच्या इनिशिएटिव्हमुळे मला एवढे मार्क्स आले, 42 मार्क्स आले, 43 मार्क्स आले, व्होकॅबला एवढे मार्क्स आले. आणि त्यांच्या गळ्यामध्ये बघा हे महाराष्ट्र शासनाचं ID आहे. म्हणजे एवढी अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी की यार म्हणजे ठीक आहे काहीतरी खारीचा वाटा आपला आहे, परंतु आज खूप चांगल्या ठिकाणी ती लोक नोकरी करतायत. यापेक्षा मोठं सुख आणि मोठा अभिमान दुसरा नाही. आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो की बाबा तुम्हाला म्हणजे काय असं वेगळं केलं. त्यांनी एकच गोष्ट थोडक्यात सांगितली की ती म्हणजे कन्सिस्टन्सी. पुढं मी बोलणार आहे सातत्य, की एकही दिवस वाया घालवला नाही. भलं त्यांना प्रिलियमला कमी मार्क्स आले, त्यांचं असं नाही की बाबा त्या लोकांना एकाच अटेम्प्ट मध्ये प्रिलियम क्लिअर झाली, त्यांनी पण 2-2, 3-3, 4-4 दिलेले अटेम्प्ट. परंतु त्यांची खासियत एक होती की
पेपरला जरी मार्क्स कमी आले तर त्यांनी सेकंड डेलाच तेवढ्याच जोमानं उभं राहून पुन्हा अभ्यास चालू ठेवला होता. आपली मुलं काय करतात, आपली लोक काय करतात, पेपरला मार्क्स कमी आले 8-10 दिवस 15-20 दिवस टाइमपास टेन्शनमध्ये. त्या लोकांनी तसं नाही केलं, प्रत्येक दिवस युटिलाइज केला. समजते का तुम्हाला? बघा जर आणि त्यांनी ही पण गोष्ट सांगितली की मॅथ्स रिझनिंगला ते डेली प्रॅक्टिस करायचे, डेली 2 तास द्यायचे. अरे 22 प्रश्न आहे, 22 प्रश्न म्हणजे 17-18 प्रश्न तुम्हाला घेणं सोपं आहे जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर. समजलं का? येस. त्याच्यानंतर बरेचसे लोक काय करतात की हे जे 2 कायदे आहे, रिमोट सेन्सिंगचा घटक आणि एन्व्हायरमेंटचा घटक आहे, ते टाइमपास करतात किंवा लिटरली घेतच नाही. परीक्षा जेव्हा जवळ येते तेव्हा 10-15 दिवस अगोदर ते वाचायला लागतात. तसं करू नका. आतापासून ह्या 2 कायद्यासाठी 10 मिनिट डेली द्या. रिमोट सेन्सिंग GIS GPS ICT साठी 20 मिनिटं डेली द्या. एन्व्हायरमेंट साठी 10 मिनिटं डेली द्या. आणि GS सब्जेक्टसाठी 2 तास डेली द्यायचे तुम्हाला. किती? 2 तास. अशा पद्धतीने तुमचं पेपर सेकंडचं शेड्यूल तुम्ही अशा पद्धतीनं ठेवू शकतात. बघा फोकस आणि कन्सिस्टन्सी, की ज्या मंत्रालयातल्या आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की कन्सिस्टन्सी, सातत्य. बघा कन्सिस्टन्सी अशी गोष्ट आहे मित्रांनो की भलं मला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा गणितामध्ये आता काही जास्त मार्क्स मिळत नाही, परंतु जो तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली असेल, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये की जो ससा फास्ट पळणारा व्यक्ती आहे, कासव स्लो चालणारा व्यक्ती, पण तरी कासव सातत्य ठेवतं, कन्सिस्टन्सी ठेवतं आणि त्या कन्सिस्टन्सीमुळेच त्याचा विजय होतो. तसंच आपल्याला करायचंय. जर मला माहिती आहे ना की मला गणितामध्ये मार्क्स भेटत नाही, तर मी 2-3 तास डेली तयारी करायची आधापासून. एक दिवस असं होतं का रे की तुम्ही जेवले नाही एक दिवस किंवा 2-4 दिवस तुम्ही नाश्ता नाही केला, असं होतं का? नाही होत. ते तुम्ही कसं कन्सिस्टंटली दररोज करतात. दररोज जेवण पाहिजे, चहा पाहिजे. तसं इकडे का नको रे? इकडे पण करा ना तुम्ही. ते जे विषय आहे त्याला तुम्ही न्याय द्या. त्या विषयाला तुम्ही न्याय दिला तर ती विषय तुम्हाला न्याय देणार आहे. तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टंटली काम केलं तरच तुम्हाला ही विषय मार्क्स देणार आहे आणि तुमची जी पोस्ट आहे ती पोस्ट मिळवून देणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की पोस्ट मिळाला की सगळं काही बदलतं. आपलं पार लाईफच बदलून जातं. आपल्या कुटुंबाचं, स्वतःचं सगळंच त्यावरती भरपूर गोष्टी डिपेंड असतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. बघा म्हणजे मित्रांनो फार लहान-लहान गोष्टी आहे. तुम्ही जर सपोज डेली 2 तास जर टाईमपास केला ना, म्हणजे टाईमपास करण्यासाठी भरपूर सारी माध्यमं तुमच्याकडे आहेत. डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहे, सोशल मीडियाज आहे, मोबाईल आहे, रील्स आहे. बघा फक्त तुम्ही डेली जर 2 तास जरी वाया घालवले ना, 2 तास, तरी तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये किती दिवस वाया जातात तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये बरं का. आता 2 तास तुमचे डेली जात आहेत तर एका महिन्यामध्ये 30 दिवस म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे किती झाले? 60 तास झाले. तुमच्याकडे किती महिने बाकी आहे? तुमच्याकडे 5.5 आपण पकडूया की 6 महिने, 5.5 महिने बाकी आहे. 5.5 5.5 महिने म्हणजे साधारण हे 5 महिने पकडू, 60 तास झाले तुमचे एका महिन्याचे आणि हे झाले तुमचे 6-5-30 300 तास आणि वरचे आहे 15 दिवस म्हणजे 315 दिवस तुमचे, सॉरी 315 तास तुमचे वाया गेले. किती बरं का? फक्त तुम्ही 2 तास वाया घालवतात. आपण पकडूया की डेली 2 तास तुम्ही दिले टाइमपास केला किंवा रील्स पाहण्यात खर्च केला, तर 5.5 महिन्यामध्ये तुमचे 315 तास वाया गेले. तुम्ही ॲव्हरेज किती तास अभ्यास करताय? ॲव्हरेज करताय तुम्ही 10 तास अभ्यास, 10 ते 12 तास करा. 315 भागिले 10 किती होतं रे? 31.5 दिवस तुमचे वाया गेले. 31 दिवस म्हणजे किती रे? 1 महिना. म्हणजे बघा फक्त तुम्ही किती रे? 2च तास वाया घालवलेत. काही लोक 4-5 तास वाया घालवतात दिवसाचे. फक्त 2च तास वाया घालवले तरी तुमचं 5.5 महिन्यामध्ये 1 महिना असाच गेला बिनकामाचा. मग तुम्ही यावर विचार करा की एक मिनिट, एक तास आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. हे कॅल्क्युलेशन आपण करत नाही. जेव्हा मग वेळ निघून जाते ना तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळं आता तुमच्याकडे 5.5 महिने आहे. त्यामुळं प्रत्येक दिवसाचा शेड्यूल तुमच्याकडे असला पाहिजे. मित्रांनो काय ना की म्हणजे दिवसातला 1 तास जरी वाया गेला ना तुम्हाला झोप नाही आली पाहिजे रे. कारण मला माहिती आहे की तुमचे पालक तुम्हाला गावाकडून कुठल्या पद्धतीने शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला ते पैसा पुरवतात, सगळ्या गोष्टी पुरवतात.
म्हणून एक एक तास आपल्याला तेवढा महत्वाचा आहे, समजलं का? आणि तुम्ही जर त्याला न्याय दिला ना आतापासून, तर ती परीक्षा सुद्धा तुम्हाला न्याय देईल बरं का. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं शेवटी परीक्षेचा जो 1 तास असतो, तो हाताळणं पण तेवढं महत्त्वाचं आहे. कित्येक लोकांचं मी पाहिलंय, की परीक्षेला जातात, अभ्यास चांगला असतो, पण परीक्षेमध्ये परफॉर्मन्स चांगला जमत नाही. भीतीनं कापायला लागतो माणूस किंवा अंगाला घाम येतो. का होतं रे? कारण भीती तयार होते, परीक्षेमध्ये मन शांत नसतं. आता तुमच्याकडे 5.5 महिने आहेत. डेली तुम्ही काय करा, साधारण योगा आणि मेडिटेशन, मी सुद्धा ते केलेलं आहे. डेली तुम्ही अर्धा तास फक्त योगा आणि मेडिटेशन करा. मेडिटेशननं तुमचं माइंड एकदम शांत होईल आणि कॉन्सन्ट्रेशन पण तुमचं वाढेल आणि परीक्षेमध्ये तुमचा परफॉर्मन्स पण चांगला होईल. ही गोष्ट फॉलो जर तुम्ही आतापासून केली, तर परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळेल मित्रांनो. आणि नक्कीच आपण वेळोवेळी या प्लॅटफॉर्मवरती भेटत राहू. आणि मला तुमच्याकडून फक्त एकच, मी माझा सगळा वेळ, माझी वेळ किंवा माझं मार्गदर्शन तुमच्यासाठी नेहमीच असेल. तुमच्याकडून फक्त मला एकच प्रॉमिस हवंय आज, की मला 2026 ची मुख्य परीक्षा काढायची आहे किंवा येणारी जी ग्रुप सी सरळ सेवा आहे ती पोस्ट काढायची आहे. त्यासाठी मी आतापासून एक दिवस, दिवसातला एक तास युटिलाइज करणार आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या अंगावर गुलाल पडेल, ती आमच्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट असणार आहे. सगळ्यांनी छान स्टडी करा. थँक सो मच.